नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण कोकणातल्या एक सुंदर रिसॉर्टमध्ये केलेल्या अनुभवाबद्दल बोलणार आहे. तर ही माझी जर्नी आम्ही सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली होती. कोकणात जायचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाण आणि हा प्रवास अतिशय सुंदर झाला. तर रिसॉर्टचे वर्णन केलं म्हणजे तुम्ही बघूच शकतात रिसॉर्ट किती सुंदर आहे. आम्ही थांबलो होतो एक कोकणातल्या सुंदरशा रिसॉर्टमध्ये. आम्ही खूप शोधल्यानंतर हा रिसॉर्ट आम्हाला सापडलेला आहे. तर या रिसॉर्टमध्ये खूप शांतता, स्वच्छता, निसर्गरम्य आहे. खोल्या मस्त होत्या आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. आणि इथे ॲक्टिव्हिटीज म्हणल्यावर म्हणजे स्विमिंग पूल, डायनोडिर गेम्स, बोटिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज जवळपासच होत्या. समुद्रकिनाऱ्यावर फक्त 10 मिनटाचं अंतर होतं. संध्याकाळी आम्ही बीचवर सूर्यास्त पाहायला गेलो. आणि फूड म्हटलं म्हणजे ह्या रिसॉर्टमध्ये फूड एकदम चांगल्या प्राईसमध्ये आणि त्याच पॅकेजमध्ये इन्क्लूड असून आम्हाला लाईक कोकणातलं फेमस म्हणजे फिश, भांगडा म्हणू द्या, त्यांच्यानंतर प्रॉन्स म्हणू द्या, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये खायला भेटल्या. आणि रिसॉर्टमधलं जेवण अगदी घरच्यासारखं होतं. लाईक कोकणी थाळी म्हणायचं, सोलकढी, फिश फ्राय सगळंच चविष्ट होतं. आणि त्यांची म्हणजे प्रत्येक त्या माणसाची, तिथल्या माणसाची आपल्याशी जवळीकता, लाईक आपल्या फॅमिली मेंबरसारखं त्यांचं आपल्याला ट्रीट करणं ह्या रिसॉर्टमधून आम्हाला एक दिसून आलं. आणि आम्ही एकदम मन मोकळ्याप्रमाणे तिकडे एन्जॉय केलं. लाईक तिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, लाईक DJ, सिंगिंग आणि आजूबाजूचेही खूप रिसॉर्ट मी बघितलेले, पण इथल्यासारखी सोय प्रत्येक ठिकाणी नव्हती आणि एकदम बजेट फ्री होता. जर तुम्हाला बजेट जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी एक बजेटवर आणि हे लोकेशन कुठं आहे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन नक्की करेल. नाहीतर तुम्ही मला कमेंट्समध्ये DM करा, त्याच्यानंतर मी तिथेही तुम्हाला शेअर करू शकते. आणि माझे म्हणजे फायनल थॉट्स हे होते, हा जो माझा एक्सपिरियन्स होता हा खूप सुंदर होता. तुम्हीही नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि कोकणाचा निसर्ग अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा आणि लाईक करा. बट इथे जो हा स्विमिंग पूल आणि वगैरे सगळे जे फॅसिलिटी तुम्हाला दिसते हे एकदम स्वच्छ आणि म्हणजे एकदम अनहायजेनिक वगैरे असं सगळ्या गोष्टी इथं मेंटेन केलेल्या आहे. आणि रूम्स वगैरे तुम्ही बघू शकतात. मी आतून इथं रूम्स वगैरे नाही दाखवल्या आहे, बट मी शॉर्ट्समध्ये वगैरे असं म्हणजे ट्राय करेल की रूम्स वगैरे तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडे क्लिप्स असतील तर शेअर करेल. आणि इथलं जे वातावरण आहे एकदम असं तिथून निघू नाही वाटणार माणसाला, असं ते वातावरण आहे. आणि ह्या रिसॉर्टमध्ये 2 दिवसाचा आम्हाला खूप बजेट फ्रेंडली म्हणजे लिटरली खूप कमी प्राईसमध्ये जेवण म्हणूया की सगळ्या गोष्टी म्हणूया ह्या आम्हाला इन्क्लुडेड भेटलेल्या आहे. तर मी इथं खूप सारा एन्जॉय केला, लाईक स्विमिंग पूलमध्ये, झुल्यांमध्ये, बीचेसवरती. तिथलं फूड एकदम ऑसम होतं. हे गोव्यालासुद्धा एकदम दाद देणारी ही जी प्लेस आहे मला खूप आवडली. मला आधी एक्सपिरियन्स नव्हता की ही जागा कशी असेल, काय असेल, मी एन्जॉय करू शकेल का नाही. तर तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवे असतील, अजून माझा एक्सपिरियन्स हवा असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. आणि प्लीज हा व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्लीज प्रेस दी बेल आयकन. थँक्यू. बाय बाय.